तर आज होती आमच्या जाऊबाईंच्या बोरची वास्तुशांती। तर आपल्या कोल्हापूरमध्ये ना जशी आपण घराची वास्तुशांती करतो ना त्याच पद्धतीने बोरिंगची देखील वास्तुशांती केली जाते। तर जसं आपण घराच्या वास्तुशांतीला गारवा वगैरे आणतो किंवा मांडव वगैरे घालतो त्याच पद्धतीने इथं आपण मांडव घातला होता आंब्याच्या ढाळ्यांचा। भरपूर जणांनी इथं गारवा आणला होता। तर तुम्हाला माहिती आहे ना नदीच्या पाण्याची जशी पूजा केली जाते तसेच बोरिंगच्या पाण्याची पण पूजा केली जाते। तर तुमच्याकडे पण अशा प्रतिमा पाण्यामध्ये सोडल्या जातात का? तर आमच्याकडे कासव, मासा, मगर याच्या चांदीच्या प्रतिमा बनवून त्या पाण्यामध्ये सोडल्या जातात। तसेच आपण घराच्या वास्तुशांतीला जसे सूत गुंडळतो ना तसेच बोरिंगच्या वास्तुशांतीला देखील बहिणीच्या हातून सूत गुंडळलं जातं। तर इथं माझ्या दोन्ही नंदांनी मिळून बोरिंगला सूत गुंडाळलं। आपल्या परंपरा किती छान आहेत ना। आपण घरात राहण्याआधी आपण त्याची वास्तुशांती घालतो कारण आपल्याला घर निवारा देतं। तसेच आपण बोरची पण वास्तुशांती घालतो कारण बोर आपल्याला नेहमी पाणी उपलब्ध करून देणार आहे। आपल्या ह्या परंपरा किती छान आहेत ना, यामुळेच आपण सर्व एकत्र येतो। आज सगळे पाहुणे आले होते त्यामुळे दिवस कसा गेला कळालं पण नाही। तर सर्वात आधी आपण इथं पाण्याची पूजा करताना बोरला एक साडी नेसवून घेतो आणि त्याची ओटी भरून घेतो। तर त्यानंतर इथं जाऊबाईंनी विडे मांडले। आपण जसं चौकट किंवा स्लॅब असतो त्या दिवशी पूजा करतो ना तसेच आपल्याला विडे मांडून पूजा करून घ्यायची आहे। तसेच बोरच्या वास्तुशांतीसाठी 7 सुवासिनी देखील सांगितल्या जातात आणि त्यांना सकाळपासून उपवास धरायला लागतो आणि त्यानंतर आपली बोरची वास्तुशांती करून झाली ना की तो उपवास त्यांनी सोडायचा। तर इथं बोरची पूजा करून झाल्यानंतर ज्या 7 सुवासिनी सांगितल्या होत्या त्यांच्या हातून देखील बोरची पूजा करून घेतली आणि सर्वांनी मिळून आम्ही आरती करून घेतली। तर आता कसं आहे प्रत्येकाचं व्याप वाढलंय त्यामुळे प्रत्येक जण आपल्या आपल्या व्यापात गुंग असतो। पण अशा परंपरा आहेत म्हणून बरं आहे ना की त्यामुळे तर आपण एकमेकांना थोडा तरी वेळ देऊ शकतो। त्यामुळे ह्या आपल्या परंपरा आहेत ना ह्या आपणच जपल्या पाहिजेत कारण यामुळे तर आपण थोडा वेळ एकत्र येतो। तर या ज्या 7 सुवासिनी आहेत ना त्यांना देवतेचं रूप असतं म्हणून आपण त्यांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना गजरा देऊन घेतला। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।